शनिवारच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला उपाय करायचा आहे. देवासमोर बसायचं आहे. एक दिवा घ्यायचा आहे. दिवा असा घ्या की तो रात्रभर पेटत राहील, एवढा मोठा दिवा असला पाहिजे. त्या दिव्यामध्ये मोहरीचंच तेल घाला. मोहरीचं तेल यासाठी की तो नकारात्मकता नाश करण्याचं काम मोहरीचं तेल करत असतं. मोहरीचंच तेल घ्यायचे, दिवा लावायचा आहे. दिव्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा आहे. जेवणामध्ये स्वयंपाकामध्ये वापरला जाणारा हिंग तो तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे. दिव्यामध्ये हिंग टाकताना जे शेजारील व्यक्ती आहेत ज्यांचा तुम्हाला त्रास होत आहे त्यांचं नाव घेऊन त्यांचा त्रास कमी होण्याची प्रार्थना करून तुम्हाला तो हिंग त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे. झालं ही पहिली गोष्ट. दुसरी वस्तू अशी की पिवळी मोहरी. जी पिवळी मोहरी तांत्रिकीसाठी वापरली जाते ती पिवळीच मोहरी घ्यायची. घरातली कुठलीही लाल वगैरे मोहरी घ्यायची नाही, पिवळीच मोहरी घ्यायची. पिवळी मोहरी तुम्हाला दिव्यामध्ये थोडी थोडी करून टाकायची आहे. पण कशी? तुमचा अंगठ्याचा बाजूचं बोट सोडायचं आणि तुमची करंगळी सोडायची. करंगळी आणि अंगठ्याच्या बाजूचं बोट सोडून तुम्हाला 3 बोटांनी ती मोहरी थोडी थोडी करून बघा ज्या पद्धतीनं कुंकुमार्चन केलं जातं, जशी आपण ती 3 बोटं घेतो त्या बोटांनी कुंकुमार्चन करतो तसेच 3 बोटं घेऊन तुम्हाला थोडी थोडी मोहरी दिव्यामध्ये टाकायची आहे. पण कधी? हनुमान चालिसेचा पाठ पूर्ण होईपर्यंत. हनुमान चालिसेचा पाठ करत करत तुम्हाला थोडी थोडी मोहरी त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. हनुमान चालिसेचा पाठ पूर्ण झाल्यानंतर देवाजवळ नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की त्या व्यक्तीचा त्रास मला नाहीसाच होऊ दे, त्या व्यक्तीचा त्रास नको होऊ देऊ असं म्हणून प्रार्थना करायची. आणि मग नंतर काय करायचं? दुसऱ्या दिवशी सकाळी ती सकाळी बघा तो जो हिंग आहे तो तर तेलामध्ये मिसळला गेला असेल, बरोबर. राहिलं काय? तर मोहरी. ती मोहरी, ती वात जे काही राहिलं असेल ते पंतीमध्ये घ्यायचं. आपल्या घरामध्ये जी मातीची पंटी असते ना त्या पंटीमध्ये घ्यायचं. 2-3 कापराच्या वड्या टाकायच्या, ती मोहरी त्यामध्ये टाकायची आणि ती जाळायची आणि संपूर्ण घरभर फिरवायचं, उंबरठ्यावर फिरवायचं. त्या व्यक्तीचा नाश कमी होऊ दे, त्या व्यक्तीचा त्रास कमी होत आहे, त्या व्यक्तीचं नाव घेऊन ते जाळायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये पसरवायचं आहे. आलं असेल लक्षात? हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे. शेजाऱ्यांचा त्रास खूप असतो त्यासाठी हा उपाय करायचा आहे. कुठल्याही चुकीच्या कारणासाठी आपण करत नाही आहोत. आपण दुसऱ्याचं वाईट व्हावं यासाठीही करत नाही आहोत. त्यांचं वाईट व्हावं यासाठी आपण करत नाही आहोत. तर आपल्याला त्यांच्याकडनं जो त्रास होत आहे तो त्रास कमी होण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत. यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा नाही आहे. बघा ही हनुमानजींची एक प्रकारची मारुतीरायाची सेवाच आहे की जी तुम्हाला शनिवारी संध्याकाळी आपल्याच घरामध्ये करायची आहे. आपण काही टोनगे टानगे असं काही करत नाही आहोत, आपण सेवाच करत आहोत हे लक्षात ठेवायचं. आणि आपण काहीही झालं तरी आपलं नामस्मरण, आपली पूजा हे सगळं करायला विसरायचं नाही. नंतरच तो उपाय करायचा, तेव्हाच तो उपाय फलदायी ठरत असतो.